नमस्कार, अमृत प्रवाहामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण एक विशेष व्यक्तींना आमंत्रित केलेलं आहे आणि तो विषय आपल्या महाराष्ट्रातील एक अत्यंत वेगळ्या पद्धतीचा परंतु सगळ्यांच्या जवळचा असलेला असा विषय आहे आणि त्याच्या संदर्भातले अभ्यासू व्यक्ती आपल्याकडे आलेले आहेत. एक वनस्पती तज्ज्ञ असलेले एक प्राध्यापक जे कदाचित निरनिराळ्या वन्य प्रजातीच्या शोधात डोंगराकडे आकर्षित झाले, पण त्यांनी त्यांच्या एका अत्यंत रोमहर्षक अशा प्रवासाला सुरुवात झाली. त्यांना साथ घातली ती शिवरायांच्या गडदुर्गाने. 200 वेळा सिंहगड चढून गेल्यावर त्यांनी मोजायचं सोडून दिलं. आपल्या कारकिर्दीत 2.25 लाखाहून जास्त दुर्गवरील लेख लिहिणारे, 80हून जास्त पुस्तकं लिहिणारे, शिवछत्रपतींचे दुर्ग विज्ञान हा विचार सगळ्यात पहिल्यांदा आपल्या पुढे आणणारे, आपल्या सखोल अध्ययनातून रायगड या शब्दाची इंग्रजी स्पेलिंग काय असावे, शिवराज्याभिषेक नसून शिवराजाभिषेक म्हणणे कसे बरोबर आहे, असे अतिशय क्रांतिकारक विषय मांडणारे आणि खऱ्या अर्थानं दुर्गभूषण म्हणावे असे प्राध्यापक के. घाणेकर आज आपल्याला गडदुर्गांबद्दलची माहिती सांगण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत. तर घाणेकर सर, आपलं मी स्वागत करतोय. धन्यवाद. युनेस्कोनं 12 गडदुर्गांना जागतिक वारशाच्या स्थळांमध्ये समावेश केलेला आहे आणि त्या संदर्भात आम्ही आपल्याकडनं हे समजून घेण्यास उत्सुक आहोत की हे सगळे जे 12 गडदुर्ग आहेत त्यांचं वैशिष्ट्य काय, त्यांच्याबद्दलची माहिती. आणि ज्या वेळेला दर दिवाळीच्या वेळेला जे आपले बालगोपाळ पासून तर आबालवृद्धांपर्यंत गडदुर्गांची प्रतिकृती बनवण्याची एक परंपरा आपल्याकडे चालत आलेली आहे. ज्या वेळेला ते दगड मातीनं गडदुर्ग बनवतील त्यांच्या मनामध्ये त्या गडदुर्गाबद्दलची एक विशिष्ट प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती त्यांच्या मनामध्ये उमटली पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला विनंती करतो की आपण एक एक दुर्गांसंदर्भातली माहिती घेऊया. सर्वप्रथम मला वाटतं आपण शिवनेरी पासून सुरुवात करूया. नक्की. तर शिवनेरी गडाबद्दल आपण महत्वपूर्ण अशी काही माहिती सांगावी. मुळामध्ये शिवनेरी या किल्ल्याचं महत्व महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्यसाधारण आहे. कारण शिवप्रभूंचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला, जिथून या शिवभास्कराचा उदय झाला, तो किल्ला महत्वाचाच आहे. शिवनेरी हा पुणे जिल्ह्याचा जो उत्तर भाग आहे, जुन्नर, त्या जुन्नरच्या शेजारीच हा किल्ला आहे. आणि या प्रदेशाचा महत्व किंवा या प्रदेशाचं एकंदर राजकीय गरज ही पूर्वापार चालत आलेली आहे. अगदी प्राचीन काळ जर घेतला आपण ज्ञात इतिहासातला, तर सातवाहन काळ हे साधारणपणे इसवी सनाच्या पूर्वी 200, इसवी सनानंतर 200, अशी 400-450 वर्ष त्यांचं राज्य या प्रदेशावर होतं. त्यावेळीची जी आंतरराष्ट्रीय बंदरं होती त्यात शूरपारक होतं, भरूच होतं, कलियाण होतं, सेमूल म्हणजे चौल होतं. या बंदरामध्ये परदेशातनं येणारा माल उतरला जायचा आणि तो सह्याद्री ओलांडल्याशिवाय त्यांच्या राजधानीकडे पैठणकडे जाणं शक्य नाही. त्यामुळे त्यांनी नाणेघाट नावाचा एक व्यापारी मार्ग 2000 वर्षापूर्वी निर्माण केलं. तो आजही आहे. तर त्यावेळच्या व्यापारावर कोणाला तरी धाक पाहिजे, येणाऱ्या व्यापाऱ्यांना संरक्षण मिळालं पाहिजे. यासाठी त्या काळात त्या भागात काही लष्करी बांधकामं झाली. ती आज तशी उपलब्ध नाहीत. मध्ययुगामध्ये 12व्या 16व्या 17व्या शतकापर्यंत तिथे काही किल्ले बांधले गेले. त्या किल्ल्यातला सर्वात श्रेष्ठ हा शिवनेरी किल्ला आहे. अरे वा. मग तसं तिथे जीवधन आहे, हडसर आहे, चावंड आहे, मोरोशीचा भैरवगड आहे, असे अनेक किल्ले, छोटे मोठे किल्ले तिथे आहेत. तर यापेक्षा वेगळं असं शिवनेरीची गंमत आहे. शिवनेरी हा किल्ला जसा किल्ला म्हणून आपल्याला माहिती आहे किंवा एक महत्वाचा गडकोटातला एक महत्वाचा मेरुमणी म्हणून माहिती आहे, तसं तिथे शिवनेरीचा डोंगर जर बघितला आपण, तो मधमाशांच्या पोळ्यासारखा आहे. तिथे जवळजवळ
100-150 लेणी त्या डोंगरात खोदलेली आहेत आणि आजूबाजूच्या डोंगरामध्ये खोदलेली आहेत आणि आजूबाजूच्या डोंगरामध्ये म्हणजे ज्याला आपण भीमाशंकर लेणी म्हणतो, मग त्यात अंबा अंबिका आहे, भूत लेणी आहेत, अशी लेणी आहेत, इकडे तुळजा लेणी आहेत, लेण्याद्री. तर हे त्या शिवनेरी समूहातले आहेत, पण शिवनेरी डोंगरात नाही आहेत. अशी एका तालुक्यात सर्वात जास्त लेणी या परिसरात आहेत. म्हणजे सातवाहन काळापासून त्यानंतर आता हे दुसऱ्या चौथ्या शतकापासून 6व्या शतकापर्यंत इथे ऍक्टिव्हिटी चालू आहेत. तर लेणी काही एका दिवसात खोदून होत नाहीत ना, त्यामुळे त्यांना संरक्षण देण्यासाठी एका प्रबळ राजसत्ता तिथे पाहिजे. बरोबर आहे. ती राजसत्ता तिथे नांदत असली पाहिजे. पण दुर्दैवाने त्यांचे लेखी किंवा वास्तूंच्या स्वरूपातले पुरावे आपल्याकडे आज उपलब्ध नाहीत. शिवनेरी या किल्ल्याच्या भोवती अनेक किल्ले आहेत. मग अगदी उत्तरेचा हरिश्चंद्रगड तिथपासून आपण जो सुरुवात केली आणि मगाशी मी नावं घेतली, जीवधन आहे, हडसर आहे, चावंड आहे, भैरव म्हणजे सारंगगड आहे, अनेक किल्ले आहेत. तर हा एक दुर्गपुंज आहे. इट इज अ फोर्ट क्लस्टर आणि त्यांचा राजा मेरुमणी म्हणजे शिवनेरी आहे. शिवनेरी किल्ल्यावर जायला 2च वाटा आहेत. एक वाट आहे ती राजवाट आहे, जे एका मागून एक असे 7 दरवाजे याच्यावर आहेत, आणि दुसरी जी वाट आहे तिला साखळीची वाट असं म्हणतात. ती जेमतेम पाऊल राहील एवढ्याच पावट्या म्हणजे पायरी म्हणू आपण, अशा तिथे खोदलेल्या आहेत. आणि ज्यांचे डोळे फिरतात त्यांना त्या वाटेने चढणं अवघडच असतं. तर ती चोर वाटेसारखी एक वाट तिथे उपलब्ध आहे. कमान टाक्याच्या इथे ती शिवनेरीवर जाऊन मिळते. आता शिवनेरी हा किल्ला जसं शिवकालामध्ये महत्वाचा होता, तर त्याच्या आधी ज्या महाराष्ट्रात सत्ता होत्या त्यांच्याही दृष्टीने तो खूप महत्वाचा किल्ला होता. अहमद शहानी ज्या वेळेला बहमनी सत्तेविरुद्ध बंड केलं आणि स्वतंत्र निजामशाहीची स्थापना केली, ज्या निजामशाहीमध्ये अनेक मराठी सरदारांना जागा मिळाली, आपलं शौर्य दाखवता आलं, त्या निजामशाहीची स्थापना पण शिवनेरीवर झालेली आहे. म्हणजे इतिहासामध्ये शिवनेरीवर जेवढ्या घडामोडी झाल्या तेवढ्या फारच क्वचित अन्य किल्ल्यावर झालेल्या असतील. पण या सर्वाचा कळसाध्याय म्हणजे शिवाजी महाराजांचा तिथे झालेला जन्म. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551. म्हणजे आपण जर ग्रेगोरियन कॅलेंडरचा विचार न करता त्यावेळेला इंग्लिश लोक जे वापरत होते त्या जुलियन कॅलेंडरचा विचार केला, ते 19 फेब्रुवारी तारीख येईल. आणि आज जे आपण भिंतीवर कॅलेंडर लावतो ग्रेगोरियन कॅलेंडर, जे सगळं जगभर वापरलं जातं, त्या कॅलेंडर प्रमाणे ती तारीख येते 1 मार्च 1630. 19 फेब्रुवारी 1630 हा इंग्लिश लोकांचा, ब्रिटिश नाही, स्कॉटलंड आयर्लंड नाही, फक्त प्रोटेस्टंट इंग्लिश लोक ते कॅलेंडर मानत होते. तर ती 19 फेब्रुवारी तारीख येते. शिवाजी महाराजांचं वास्तव्य या शिवनेरी किल्ल्यावर अत्यल्प काळ झालेला आहे. 1636 मध्ये त्यांनी शिवनेरी आपल्या आईवडिलांबरोबर सोडला. त्यानंतर त्यांच्या प्रत्यक्ष ताब्यामध्ये शिवनेरी कधी नव्हता. पण शिवनेरी या किल्ल्याचं महत्व शिवजन्मस्थान म्हणून आपल्या दृष्टीने प्रचंड महत्व आहे. आज जरी युनेस्कोनी या शिवस्वराज्यातल्या 12 किल्ल्यांची निवड केली असली तरी त्याची सुरुवातच शिवनेरीपासून होते. त्यामुळे तो जो शिवकालाचा इतिहास आहे तो तिथे घडला, म्हणून शिवनेरी खूप महत्वाचा आहे. शिवनेरी हा किल्ला तसा आटोपशीर आहे, प्रचंड मोठा विस्तार नाहीये त्याचा. मग त्याच्यामध्ये वेगळे पण असं की ज्याच्या 4ही बाजूने तुटलेले कडे आहेत, म्हणजे कुठल्याही बाजूने वर चढता येईल अशी परिस्थिती तिथे नाही. त्यामुळे तो अत्यंत बेलाग किल्ला झालेला आहे. त्यामुळे तो जिंकून घेणं हे खूपच अवघड काम आहे. या शिवनेरीच्या पाठिंब्यामुळे खालची जी जुन्नरची व्यापारी पेठ आहे ती विकसित झाली. सातवाहन काळामध्ये ते जीर्ण नगर, जुनं नगर, जुनी वस्ती म्हणून त्याचं नाव जुन्नर असं नंतर रूढ झालं. ते बदल होत गेले पण जुन्नर हे नाव स्थिरावलं. आजही आपल्याला या सगळ्या परिसरात सातवाहनकालीन अनेक पाऊलखुणा बघायला मिळतात. म्हणजे नाणी असतील, मणी असतील, खापरं असतील, भांडी असतील, दागिने असतील, काय अनेक गोष्टी सापडतात. पण शिवनेरी
या किल्ल्यावर तुलनेने मध्ययुगामध्ये फार हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे तेव्हापासून तिथला निसर्ग न ढवळलेला आहे. तर तिथे एक शिंदळ माकुडी नावाची एक वनस्पती आहे, ज्याला फ्रेरिया इंडिका असं आम्ही आमच्या वनस्पतीशास्त्राच्या भाषेमध्ये म्हणतो. ही शेड्यूल 1 मधली वनस्पती आहे, म्हणजे रेड डाटा बुक मध्ये समाविष्ट झालेली ती वनस्पती आहे. 1826 साली डाल्झेल नावाच्या एका शास्त्रज्ञांनी त्याचा महाराष्ट्रात शोध घ्यायचा प्रयत्न केला. ती जुन्नरच्या जवळ शिवनेरीच्या डोंगरात पहिल्यांदा आढळली. तर त्या दृष्टीने पण शिवनेरी खूप महत्वाचा किल्ला आहे. त्या किल्ल्याचं असं काय वैशिष्ट्य आहे की त्या किल्ल्यांबद्दल बघितल्याबरोबर हा शिवनेरी आहे असं लगेच लक्षात येईल? त्याचा आकार, जर आपण ड्रोननी किंवा आकाशात जाऊन जर त्या किल्ल्याच्या कडे पाहिलं, खाली पाहिलं, तर त्याचा आकार एखाद्या बाणाच्या टोकासारखा आहे. म्हणजे टोकाला निमुळता आणि मागच्या बाजूला जरा रुंदत परत तो निमुळता. तर मला नेहमी असं वाटतं, आणि ते जे टोक आहे ना ते उत्तरेकडे आहे. तर मला असं वाटतं की ज्या वेळेला 3-3.5 कोटी वर्षापूर्वी हा सह्याद्री निर्माण झाला, त्यावेळेला महाराष्ट्र वसुंधरेला पुढचं माहिती होतं की इथे जन्माला येणारं बाळ हे दिल्लीच्या छाताडावर आपली तरवार उगारणार आहे, म्हणून त्याचं टोकच त्या बाणाचं दिल्लीकडे रोखलेलं आहे. अरे वा, अशी ही गंमत आहे. या शिवनेरी किल्ल्याची एखाद्याने जर प्रतिकृती करायचं ठरवलं तर या किल्ल्याच्या खालचा जो भाग आहे, तळवटीतला जो भाग आहे, तो उतरता आहे. आणि तिथे पूर्वी होती, आता वाढली आहे. वन खात्याच्या प्रयत्नांमुळे तिथे खूप झाडी वाढली आहे, वाढवली आहे. त्याला कमरग्याची झाडी किंवा कलारग्याची झाडी म्हणून म्हटलं जातं. तर एखाद्याने प्रतिकृती करायचं ठरवलं तर तशी झाडी दाखवली पाहिजे त्यांनी. नंतर ज्याच्यावर काही उगवू शकत नाही असे सरळ सोट तुटलेले कडे आहेत, चहूबाजूनी आहेत, आणि त्या कड्यांमध्येच ती लेणी मगाशी मी म्हटली ती तिथे खोदलेली आहेत. आणि त्यानंतर डोंगर जो वरचा भाग आहे त्याच्यात गडमाथा ज्याला आपण म्हणू, त्याला एक आणखीन टेकडी आहे, ती दक्षिणेकडे आहे, त्या डोंगर माथ्याच्या दक्षिणेकडे आहे. पण तो बालेकिल्ला नाही आहे. बहुतेक वेळा डोंगरी किल्ल्यांना बालेकिल्ले असतात, पण इथे हा उंचवटा आहे, त्याच्यावर वेगळं तटबंदी नाही, वेगळं फोर्टिफिकेशन नाही, त्यामुळे त्याला बालेकिल्ला नाही म्हणता येणार आपल्याला. आता एखाद्या किल्ल्याचं वैशिष्ट्य काय असं ज्या वेळेला लक्षात येतं आपल्या, त्यावेळेला इथे असणारा मुबलक पाणी पुरवठा हे या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे. आणि साधी हौदासारखी खोदलेली टाकी, जमिनीच्या पोटात आडवी खोदत गेलेली टाकी, ज्याला खांब सोडलेले आहेत अशी टाकी, आणि तलाव, अशा सगळ्या तऱ्हेच्या जल व्यवस्था या आपल्याला शिवनेरीवर पाहायला मिळतात. आणि एवढ्याच्या छोट्या किल्ल्यावर त्या एकाच ठिकाणी पाहायला मिळणं हे वेगळेपण आहे. शिवनेरी किल्ल्यावर बहमनी काळामध्ये, निजामशाही काळामध्ये ज्या काही वास्तू उभारल्या गेल्या, त्यावेळेच्या लोकांनी तिथे काही शिलालेख कोरून ठेवलेले आहेत. फक्त ते अपसव्य लिपीत, म्हणजे उजवीकडून डावीकडे लिहित जाणाऱ्या त्या लिपीमध्ये, उर्दू, फारसी, अरबी या लिपीत त्या भाषात ती लिपी वापरतात, असे शिलालेख आहेत. आणखी एक वेगळेपण म्हणजे एखाद्या किल्ल्याचं दार असतं. आपण किल्ला चढून ज्यावेळेस जातो तर तो किल्ला आपल्याशी बोलायचा प्रयत्न करत असतो, पण आपणच एकमेकात बोलत राहिलो तर ते बोलणं आपल्याला ऐकू येत नाही. तर त्या किल्ल्यांच्या दारांवर काही शिल्प घडवलेली असतात. शिल्प मी मुद्दाम म्हणतोय कारण ते त्रिमितीतले आहेत, 3 डायमेन्शनल आहेत, म्हणून ती शिल्प आहेत. बहुतेक किल्ल्यांवर आपल्याला शरभाच्या आकृती बघायला मिळतात, त्या इथेही बघायला मिळतात. पण शिवनेरीचा जो दुसरा दरवाजा आहे त्या दरवाजावर महाराष्ट्रातल्या फारच थोड्या किल्ल्यांवर असणारं शिल्प बघायला मिळतं. ते म्हणजे गंडभेरुंडाचं शिल्प. आपल्याकडच्या पुराण कथांमध्ये, मायथॉलॉजीमध्ये एक 2 डोक्याचा गरुडासारखा अत्यंत बलवान असा शक्तीचं प्रतीक म्हणून एक पक्षी कोरलेला असतो, त्याला गंडभेरुंड म्हणतात. त्याच्याबद्दलच्या पुराण कथा सांगत बसलं तर वेळ खूप जाईल, तेवढा काय आपल्याकडे नाही, पण ते महत्वाचं शिल्प आहे. तर गंडभेरुंड एखाद्या किल्ल्यावर असणं म्हणजे काय हे ज्यांनी दुर्गद्वार शिल्पांचा अभ्यास केला त्याला ते सांगता येतं. आता आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी ते सांगत बसत नाहीये, अनेक पुस्तकांना ते तुम्हाला वाचायला मिळेल.
तिसरा दरवाजा जो आहे त्या दरवाजावर त्या शरभाच्या म्हणजे वाघसिंहासारखा काल्पनिक प्राणी त्याच्या शेजारी समोरच्या बाजूला एक घोरपड कोरलेली आहे. तर आपल्याकडची जी समजूत आहे की घोरपड इतकी घट्ट पकड घेते की ती ओढून काढली तरी निघत नाही, तसं माझी सत्ता या ठिकाणी किती आहे ती घोरपडीसारखी आहे की ती कोणाला नाहीशी करता येणार नाही, अशी गर्वोक्ती तो किल्ल्याचा त्यावेळेचा मालक सांगतोय आपल्याला. अशी एक आहे. शिवनेरी किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे असणारं शिवाई देवीचं मंदिर, ज्या देवीच्या नावावरून शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी असं ठेवलं गेलं. तर ती शिवाई देवी जुनी जी देवी आहे म्हणजे शिवकाळातली जी देवी आहे ती तांदळा स्वरूपाची आहे. 1.5 फूट उंचीचा तांदळा आहे आणि त्याच्या मागे जी आहे ती 1935 साली चतुर्भुज महिषासूर मर्दिनी अशी ती आहे, तो दगडी देव्हारा आहे. तर हे सगळं आपल्याला या प्रतिकृतीत दाखवता येईल असं नाही, पण असं काहीतरी आहे हे माहिती असणं महत्वाचं आहे. एखाद्याने चौकशी केली तर त्याला ते सांगता आलं पाहिजे की हे असं असं इथे आहे. मला वाटतं ही शिवनेरीची अत्यंत थोडक्यात माहिती पुरेशी उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. बरोबर. पुणे जिल्ह्यामधला शिवनेरी नंतरचा एक महत्वपूर्ण गड म्हणजे राजगड आहे आणि राजगडाला तर फार महत्व आहे आणि त्याची वैशिष्ट्य सुद्धा बऱ्यापैकी चांगले आहेत. तर त्याच्याबद्दल आपण सांगू शकाल? राजगड हा किल्ला म्हणजे गडांचा राजा आणि राजांचा गड. या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं की शिवाजी महाराज ज्या वेळेला शहाजी राजांच्या पुणे सुपे जहागिरीच्या व्यवस्थेसाठी इथे आले, जिजाऊ मासाहेब पण आल्या आणि बालशिवबा पण आले. त्यानंतर ते साधारणपणे 1645च्या सुमाराला त्यांनी तोरणा, राजगड, रोहिडा, सुभानमंगळ असे ते किल्ले ताब्यात घेतले होते, मिळवले होते. राजगड हा किल्ला त्यावेळी किल्ला नव्हता, एक मुरुमदेवाची पोलीस चौकीसारखं एक आउटपोस्ट असं ते ठिकाण होतं. त्याच्यावरून अनेक ठिकाणी लक्ष देता येतं म्हणून तिथे लष्करी चौकी पाहिजे. शिवाजी महाराजांना तोरणा किल्ल्यावर जो प्रचंड धनलाभ झाला त्याचा उपयोग त्यांनी या मुरुंबदेवाच्या डोंगराला तटबंदीचं शेला पागोटा चढवण्यासाठी केला. 15 वर्षाचा एक मुलगा एका डोंगरावर एक नवा किल्ला बांधायचं स्वप्न पाहतो, त्याप्रमाणे ते बांधलं जातं. त्यांच्याकडे अनेक किल्ले बांधलेले दुर्गतज्ञ नव्हते, दुर्ग बांधणी तज्ञ नव्हते, त्यांच्याकडे प्रचंड पैसाही नव्हता. ते तिथे जे काही सापडले पैसे तेवढेच. पण या 15 वर्षाच्या तरुणांनी जो किल्ला बांधला त्याच्यावर त्यांचा विश्वास एवढा होता, हा किती बळकट आहे. तर 1647 ते 1672 म्हणजे 25 वर्ष त्यांचं आयुष्य आहे 50 वर्षाचं. 1630चा जन्म, 80चा मृत्यू. यातली 50 वर्षातली 25 वर्ष ते निर्धास्तपणे ज्या किल्ल्यावर राहिले तो शिवनिर्मित किल्ला होता. 20 लाख घन मीटर एवढा दगड त्यासाठी वापरलेला आहे. बापरे. आज माझ्या डोळ्यापुढे 20 लाख घन मीटर म्हणजे नेमकं किती आहे नाही सांगता येणार. मी अनेक परदेशी किल्ले अभ्यासकांना पण किल्ले दाखवले. त्यात ते बहुतेक लोक असं म्हणाले की दिस इज नॉट ॲट ऑल अ फोर्ट, इट इज अ किंग ऑफ फोर्ट्स. मी त्यांना सांगायचो माझ्या राजाने हेच नाव ठेवलंय त्याचं, राजगड आहे, तो गडांचा राजा आहे. शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 15, 20, 25 एवढेच किल्ले बांधलेले आहेत. हजरतीस 360 किल्ले आहेत, म्हणजे 350 पेक्षा जास्त किल्ले माझ्या ताब्यात आहेत असं ते म्हणतायत. पण त्यातले जे काही त्यांनी बांधले त्या शिवनिर्मित किल्ल्यांमधला दुर्ग बांधणीचा परमोच्च आविष्कार हा राजगडाच्या संजीवनी माचीवर आपल्याला बघायला मिळतो. तर माची म्हणजे काय हे आधी जरा स्पष्ट करतो. एखादा डोंगरी किल्ला असला, या तळवटीत जो भाग असतो त्याला घेरा म्हणतात. तिकड घेऱ्यातल्या कुठल्याही गावाकडनं आपण किल्ल्याकडे चढून जायला लागलो की साधारणपणे 1/3 उंचीच्या आसपास चढून गेल्यानंतर काही सपाटी असते, निसर्गात हाती असते. तिथे तटबंदी विरहित एखादं जोतं आणि पाण्याचा मामूली काहीतरी तिथे साठा, अशा जागेला मेट असं म्हणतात.
अशी मेटं या डोंगरी किल्ल्यांना असतात. मेटानंतर आपण जो आणखीन वर चढत गेलो की साधारणपणे 2/3 उंचीवर आपण गेलो की तिथे तटबंदी युक्त प्राकार बांधलेला असतो, त्याला आपण माची असं म्हणतो. आणि त्याच्याही पुढे जर आणखीन चढण असेल आणि त्याला वेगळं तटबंदीचं वेष्टन असेल तर त्याला बालेकिल्ला असं म्हणायचं. तर घेरा, मेट, माची आणि बालेकिल्ला असे टप्पे गिरिदुर्गांवर असतात. हे भुईकोटावर दिसत नाही, जलदुर्गावर दिसत नाही. तर राजगड या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या 3 माच्या, जिथे महाराजांचा वाडा होता, जास्तीत जास्त माणसं जिथे वावरत होती, ती पद्मावती माची, सुवेळा माची आणि संजीवनी माची अशा 3 माच्या आहेत. म्हणजे बालेकिल्ल्याच्या खाली असलेल्या या, ज्याला आपण दुर्गवर्ग कोशामध्ये, राजव्यवहार कोशामध्ये त्यांनी दिलेलं आहे, त्याला उपत्यका आणि आदित्यका अशी नाव त्यांनी महाराजांनी रूढ करायचा प्रयत्न केला. उपत्यका म्हणजे माची आणि आदित्यका म्हणजे बालेकिल्ला. तर ती नावं आपण वापरत नाही, कारण वापरली तरी लोकांना लक्षात येईल असं नाही. पण बालेकिल्ला, माची ही नावं लोकांना पटकन कळायची शक्यता जास्त. तर 3 माच्या आणि बालेकिल्ला हे अद्भुत प्रकरण आहे. म्हणजे पंडित महादेव शास्त्री जोशांनी देखील त्यांच्या महाराष्ट्राची धारातीर्थ या पुस्तकात या बालेकिल्ल्याचं इतकं कौतुक केलेलं आहे, किंवा जाणारा प्रत्येक माणूस कौतुक करतोच. तर तो बालेकिल्ला, त्याला वेगळी तटबंदी आहे, त्याला वेगळा दरवाजा आहे, प्रचंड मोठा दरवाजा आहे तो. तर त्या बालेकिल्ल्याच्या माथ्यावर जाऊन आपण उभे राहतो त्यावेळेला 18 किल्ले आपल्याला दिसतात. म्हणजे शिवाजी महाराजांचं ज्या वेळेला राज्य तळहाता एवढं होतं, ते सगळं राज्य त्या बालेकिल्ल्यावरनं दिसेल एवढंच ते राज्य होतं. पुढे विस्तार होत 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 सालेरी ऐवंतापासून चंदी तंजावूर पर्यंत, म्हणजे काही 1000 किलोमीटर लांबीचं राज्य या राजांनी निर्माण केलं. पण त्याच्यासाठी त्यांचं वास्तव्य या राजगडावर झालेलं होतं. राजगड या किल्ल्याच्या भोवती प्रचंड जंगल होतं. आता खूप कमी झालंय ते. औरंगजेब ज्या वेळेला हा किल्ला जिंकण्यासाठी निघाला पुण्यावरनं, त्यावेळेला तो 7 नोव्हेंबरला निघाला, 17 नोव्हेंबरला राजगडच्या पायथ्याशी पोहोचला. एवढं दाट जंगल, ते जंगल कापायचं, वाट तयार करायची, मग तो वाचा पुढे जायचा. इतकं दाट जंगल होतं. याचं वर्णन शिवशाहिरांनी मस्त शब्दात केलंय. ते असं म्हणतात, एक वेळ हिडिंबेच्या केसातली ऊस सापडेल पण या रानात हरवलेला हत्ती सापडणार नाही. बापरे, इतकं घनदाट जंगल अजूनही काही ठिकाणी आहे. ते प्रचंड जंगल आहे आणि म्हणजे काही शतकांमध्ये त्या जमिनीवर ऊन नाही पडलेलं, इतकं घनदाट जंगल आजही त्या भागामध्ये आहे. या किल्ल्याचा उपयोग शिवाजी महाराजांनी आपल्या प्रारंभीच्या काळामध्ये करून घेतला. पण नंतरच्या काळात त्यांच्या असं लक्षात आलं की राजगडावर कायमचं राहणं आता विस्तारलेल्या राज्याच्या दृष्टीने सोयीचं नाहीये. म्हणून मग त्यांनी नंतर ती राजधानी बदलली आणि कोकणातल्या रायगडावरती गेले. पण या राजगडाने शिवाजी महाराजांची एक अमूल्य भेट दिली, ती म्हणजे त्यांचा द्वितीय पुत्र राजाराम महाराज. त्याच्याबद्दल एक गंमत सांगितली जाते. या किल्ल्याच्या संदर्भात येत नाही, पण ते इतिहास संदर्भातली आहे. राजाराम जन्मतः पालथे जन्माला आले आणि ते आपल्याकडे अशुभ समजलं होतं. तर लोकांचे चेहरे जरा हिरमुसले आले. ते म्हणाले, काळजी काय करता, हा दिल्लीची पातशाही पालथी घाली. म्हणजे लोकांमध्ये जोश कसा आणायचा हे या जाणत्या राजाला नक्की माहिती होतं. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले अनेक महत्वाचे प्रसंग घडले. त्यातला हा एक महत्वाचा प्रसंग, म्हणजे ज्यांच्यामुळे नंतर पुढे सगळं राज्य वाढत गेलं, तो प्रसंग. या किल्ल्यावर जायला अनेक वाटा आहेत. त्याचा राजवाट जी आहे ती पालखुर्द किंवा भोसलेवाडी तिकडनं वर येते. हत्तीवर बसून जाता येईल एवढं मोठा दरवाजा आहे त्याचा. राजवाटेवरचे 2 दरवाजे आहेत. तर त्यातला पहिला दरवाजा आहे, पहिला पाली दरवाजा, दुसरा पाली दरवाजा. तर त्या दुसऱ्या पाली दरवाजाच्या कमानीवर एक चिन्ह कोरलेलं आहे.
ते दुर्ग बोलतात आपल्याशी. म्हणजे काय, तर एका राजमुकुटाचं चित्र आहे हो तिथे. ही माझी राजधानी आहे, मी राजा आहे, हे शिवाजी महाराज त्या शिल्पातनं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. असं ते शिल्प आहे. या किल्ल्यावर जागा मुळात कमी आहे. पद्मावती मच्छीवर जास्तीत जास्त लोकांचा वावर होणार आहे. तिथे प्रचंड मोठा पद्मावती तलाव त्यांनी निर्माण केला. कसा केला असेल, ते जे 20 लाख घनमीटर दगड वापरला ना, तो ती दगडाची खाण होती. त्यात खाणीतला दगड काढला, अनेक ठिकाणी काढला असेल, पण यातला काढला, तो त्या तटबंदीला वापरला आणि त्याला म्हणजे डोंगर उताराच्या बाजूला एक भिंत बांधली. त्यामुळे त्या खड्ड्याचं रूपांतर तलावामध्ये झालं. आणि या किल्ल्यावर खूप छोटी छोटी पाण्याची टाकी आहे. जर एकाच ठिकाणी केंद्रीभूत अशी पाण्याची व्यवस्था ठेवली तर लोकांना त्रास जास्त होईल. पण जिथे तुम्ही पहारा करणार त्याच्याजवळ पाण्याची टाक आहे. आणि या तटामध्ये देखील अनेक ठिकाणी शौचकूप आहेत. हे का मुद्दाम सांगायचं, दिल्ली आग्र्याच्या किल्ल्यात नाही पाहायला मिळत आपल्याला ते. पण निसर्ग विधीसाठी सुद्धा त्या माणसाला, पहारेकऱ्याला फार वेळ बाहेर जाता कामा नये. त्यांनी तिथेच पहारा द्यायला पाहिजे. निसर्गविधीची सोय तिथेच जवळ करून ठेवलेली आहे आणि तो सगळा मळ बाहेर जाईल, किल्ल्यात साचणार नाही, ही पण त्यांनी व्यवस्था केलेली आहे. ही शिवनिर्मित किल्ल्यांवर बघायला मिळते आपल्याला.